नमस्कार मैत्रिणींनो, शुभ हिंदवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. उन्हाळा खूप वाढला आहे आणि या कडक उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी उत्तम असणारे काहीतरी हवे असते, तर मठ्ठ्यापेक्षा उत्तम पर्याय नाही. आज आपण लग्नाच्या पंक्तीतला मिळतो तसा अगदी चवदार आणि मसालेदार मठ्ठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे थोडंसं दही घेतलेलं आहे. साधारण हे 1 कप ताजं दही आहे. मठ्ठा बनवताना ताक वापरण्याऐवजी जर आपण असं फ्रेश दही फेटून घेतलं तर मठ्ठ्याला खूप छान दाटपणा येतो. हे दही आपण रवीने किंवा मिक्सरने छान मऊ एकजीव होईपर्यंत फेटून घेणार आहोत, जेणेकरून यात गाठी राहणार नाही. मठ्ठ्याला खरी चव ही ते किती छान घुसळलं आहे यावर येते. म्हणूनच मी इथे घरी लावलेले घट्ट दही घेतलेले आहे, जे आपण विस्करने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. पहा, आपलं दही इथं मस्त असं फेटून झालेलं आहे. आता आपण मठ्ठ्याची खरी ओळख असलेला एकदम चवदार आणि सुगंध मसाला बनवून घेऊया. यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे खूप सारा ताजा असा पुदिना. त्याचबरोबर आपण यामध्ये घेऊया 2 हिरव्या मिरच्या आणि मस्त अशी हिरवी कोथिंबीर आणि भाजलेलं जिरं. हे आपण सगळं यामध्ये मिक्स करून एकदम बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. आपल्याला याची एकदम बारीक पेस्ट करायची नाही. हा मसाला थोडा जाडसरच हवा असतो, त्यासाठी मी इथे इतका असा जाडसर इथे मसाला घेतलेला आहे. आपण तयार झालेला मसाला या फेटलेल्या दह्यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्सरने छान असं फेटून घेऊया. आता आपण यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत. साखर घातल्याने दह्याचा आंबटपणा छान बॅलन्स होतो. आता आपण यामध्ये घालणार आहोत पाऊण चमचा काळं मीठ. मठ्ठ्यामध्ये काळं मीठ घालणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे मठ्ठ्याला ती चटकदार आणि लग्नाच्या पंक्तीसारखी ओरिजिनल चव येते. त्यासाठी मी इथे पाऊण चमचा काळं मीठ घातलेलं आहे. शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात काळं मीठ पचनासाठी खूप फायदेशीर असतं. त्याचबरोबर आपण यामध्ये आपलं साधं मीठ चवीनुसार घातलेलं आहे. आणि आता या स्टेजला आपण इथे थंडगार असं आपण 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्याच्या नंतरही आपण हे सगळं व्यवस्थित असे मिक्सरने मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाल्याचा सगळा फ्लेवर ताकामध्ये उतरेल, दह्यामध्ये उतरेल. जर तुमच्याकडे काळे मीठ नसेल तर तुम्ही यामध्ये चाट मसालाही घालू शकता, पण शक्यतो काळं मीठच वापरा, जेणेकरून चव अगदी परफेक्ट येईल. आता आपला मठ्ठा एकदम चिल्ड आणि रिफ्रेशिंग बनवण्यासाठी मी यामध्ये घालते भरपूर असे बर्फाचे तुकडे. उन्हाळ्यात असा थंडगार मठ्ठा प्यायला मिळाला की शरीराला लगेच थंडावा लागतो आणि सगळा थकवा निघून जातो. त्याचबरोबर मी यावरती घातलेली आहे मस्त अशी हिरवी ताजी चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे आपण मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला लगेच मठ्ठा प्यायचा नसेल तर तुम्ही बर्फ न घालता हा मठ्ठा 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर सुद्धा सर्व करू शकता. आता आपला मठ्ठा एकदम तयार झालेला आहे. आपण एका ग्लासमध्ये हा मठ्ठा सर्व करून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या लग्नाच्या पंक्तीतील मिळतो तसा कडक मसालेदार आणि थंडगार मठ्ठा बनवून अगदी तयार आहे. हा मठ्ठा उन्हाळ्यात दिवसात शरीराला थंडावा तर देतोच, पण जेवणानंतर पचनासाठी खूप उत्तम आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही चव कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
धन्यवाद.